नमस्कार मित्रांनो, ही प्रश्नोत्तरे प्रिवियस क्वेश्चन पेपरमधून घेतलेली आहेत. तर बघा, क्वेश्चन आहे, शनिवारवाडा कोणाच्या कारकिर्दीत बांधला गेला आहे? ऑप्शन आहे बाजीराव पेशवे, नानासाहेब पेशवे, शिवाजी महाराज, संभाजी महाराज. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए बाजीराव पेशवे. शनिवारवाडा हा बाजीराव पेशवे यांच्या कारकिर्दीत बांधला गेला आहे आणि या शनिवारवाड्याचे बांधकाम 1730मध्ये सुरू झालेले होते. तो पेशवे बाजीराव पहिला यांच्या कारकिर्दीत बांधला गेला होता. तो पुण्यातील प्रसिद्ध किल्ला राजवाडा आहे. आता यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील जागतिक दर्जाचे ढग संशोधन केंद्र डॅश डॅश इथे आहे. आणि ऑप्शन आहे बारामती, महाबळेश्वर, कळसुबाई शिखर, भीमाशंकर. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी महाबळेश्वर. आता यानंतरचा प्रश्न आहे, देशातील पहिला पाण्याखालील रेल्वे बोगदा खालीलपैकी कोणत्या राज्यात उभारला जात आहे? आणि ऑप्शनमध्ये आहे ए उत्तर प्रदेश, बी तामिळनाडू, सी पश्चिम बंगाल, डी केरळ. आणि उत्तर आहे ऑप्शन सी पश्चिम बंगाल. देशातील पहिला पाण्याखालील रेल्वे बोगदा खालीलपैकी पश्चिम बंगाल या राज्यात उभारला जात आहे. हा बोगदा कलकत्ता मेट्रो प्रकल्पाचा एक भाग आहे आणि तो हुगळी नदीवर बांधलेला आहे. हा भारतातील पहिला अंडर वॉटर टनेल आहे. आणि पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी यशवंतराव चव्हाण यांचे आत्मचरित्र कोणते आहे? तर ऑप्शनमध्ये आहे ए सह्याद्री माथा, बी कृष्णाकाठ, सी प्रीतिसंगम, डी माझा विरंगुळा. आणि उत्तर आहे ऑप्शन ए कृष्णाकाठ. खालीलपैकी यशवंतराव यांचे आत्मचरित्र कृष्णाकाठ हे आहे आणि यामध्ये त्यांनी आपल्या जीवनचरित्राचे वर्णन केलेले आहे.